आणि आता आपण पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या। संजय राऊतांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर दादा भुसेंनी विधानसभेत निवेदन केलं आणि यावेळेला बोलताना त्यांनी संजय राऊत मातोश्रीची भाकरी खाऊन पवारांची चाकरी करतात अशी टीका केली। यावरून विधानसभेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। संजय राऊतांच्या वक्तव्याचे विधिमंडळात पडसाद उमटल्यानंतर पुन्हा एकदा राऊतांनी दादा भुसेंना आव्हान दिलंय। जो शिवसैनिक निष्ठेने वागतो त्याबद्दल भुसेंच्या दाढीला आग का लागते असा टोला राऊतांनी भुसेंना लगावलाय। गरीब रुग्णांना सेवा नाकारणाऱ्या धर्मादाय आणि खासगी रुग्णालयांवर कारवाई होणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली आहे। याशिवाय विधिमंडळाचा अवमान हक्कभंग केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले। एरवी गदारोळ आणि घोषणाबाजीवरनं तापलेल्या विधानसभेत आज चक्क लग्नाची चर्चा ऐकायला मिळाली। बच्चू कडूंनी विचारलेल्या प्रश्नावरनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट आदित्य ठाकरेंना मिश्किल चिमटा काढला आणि विधानसभेत एकच हशा पिकला। मुंबईतल्या टेक्सटाईल आयुक्तालयाचं कार्यालय दिल्लीला हलवण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला नाही। फक्त अधिकाऱ्यांना दिल्लीला येण्यासाठी सांगितल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। कृषी मंत्री अब्दुल सत्तार नाशिकात दाखल झाले। कृषी मंत्र्यांनी अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली आहे। अब्दुल सत्तार यांच्यासोबत कृषी पणन आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं पथकही उपस्थित होतं। शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून उत्साहात सण साजरे होत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून भाजपतर्फे हिंदुत्वाची गुढी उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार आशिष शेलारांनी दिलेली आहे। तर दुसरीकडे शेलारांनी ठाकरेंवर घणाघात करत उद्धवजींनी हिंदुत्व सोडलेलं असलं तरी आम्ही हिंदुत्वासोबत ताकदीनं उभं असल्याचं म्हटलंय। मुंबईतल्या दादर फुल मार्केटमध्ये गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं। तर अवकाळी पावसामुळे झेंडूच्या फुलांचे दर 120च्या पार गेलेले आहेत। शालेय पोषण आहाराच्या तांदळात चक्क प्लास्टिकचा तांदूळ असल्याचं दिसून आलंय। सांगोला तालुक्यातल्या घेरडीच्या सरपंच सुरेखा पुकळे यांनी पुराव्यांसह ही भेसळ उघडकीला आणली आहे। यानंतर आमदार शहाजीबापू पाटलांनी तहसीलदारांना चौकशीच्या सूचना दिल्या आहेत। अवघ्या एक दिवसावर गुढीपाडवा येऊन ठेपलेला असताना आनंदाच्या शिधासाठी धुळे जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे। त्यामुळे लाभार्थ्यांनी सण साजरा करायचा तरी कसा असा प्रश्न आता उपस्थित झालाय। गुढीपाडव्यासाठी जाहीर करण्यात आलेला आनंदाचा शिधा अद्यापही गोदामातच पडू नये। त्यामुळे सण पुढ्यात असताना चंद्रपुरातल्या लाभार्थ्यांना वाट बघावी लागणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आणि वाहतूक व्यवस्थेतल्या अडचणींमुळे शिधा वेळेवर पोहोचला नसल्याचं सांगितलं जात आहे। गुढीपाडवा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलाय। अद्यापही जळगाव जिल्ह्यात आनंदाचा शिधा पोहोचलेला नाही। जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना आनंदाच्या शिधासाठी अजून 8 दिवस वाट पाहावी लागणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। चिपळूणच्या दहिवली गावात डोंगरावर राहणाऱ्या यशवंत खरात यांना तब्बल 5 वर्षांनंतर वीज मिळाली आहे। यशवंत खरात यांच्या एका घरासाठी एमएसईबीनं 10 खांब टाकून त्यांच्या घरी वीज पुरवठा सुरू केलाय। महावितरणच्या गलथान कारभाराचा बीड शहरातल्या नागरिकांना फटका बसलाय। सुरळीत वीज पुरवठा केला जात नसल्यानं बीडकरांचा पाणी पुरवठा आणखी एका दिवसानं पुढे ढकलण्यात आलाय। महत्त्वाच्या धरणांचा पाणीसाठा निम्म्याहून कमी झाल्यानं कोल्हापूरकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। 15 मे पर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याचा दावा पाटबंधारे विभागाकडून करण्यात येतोय। मुंबई गोवा महामार्गावरील कामथे इथं मुसळधार पावसामुळे खचलेल्या रस्त्याचं काम पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कामथे घाटातली वाहतूक आता आणखी काही काळ एकेरीत सुरू राहील असं सांगितलं गेलेलं आहे। आमदार चंद्रकांत पाटलांच्या तक्रारीनंतर अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत भुसावळमधील प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। याबाबतची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सभागृहात केली आहे। कोपरगावात नगर मनमाड महामार्गावर मादी हरिण मृतावस्थेत आढळून आलंय। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हरणाचं शवविच्छेदन करून दहन केलंय। दौंड तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। गेल्या काही दिवसांपासून एकेरीवाडी भागात पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढलेले होते। त्यानंतर वन विभागानं पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद केलंय।
वर्ध्याच्या सोशलिस्ट चौकात पाडवा पहाट कार्यक्रम होतोय। या कार्यक्रमाच्या प्रचारार्थ श्रीराम मंदिर समिती आणि श्रीराम शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीनं दुचाकी रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये अनेक तरुण तरुणी सहभागी झाले होते। समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात नियंत्रित करण्यासाठी वाहन चालकांचं सक्तीनं समुपदेशन करण्यात येईल। यासाठी नागपूर ते शिर्डी मार्गावर 8 समुपदेशन केंद्र तयार केली जात आहेत। तिथं अतिवेगानं वाहन चालवणाऱ्यांना सक्तीनं रोखून अर्धा तास ते 1 तास आरटीओ कडून समुपदेशन केलं जाईल। रत्नागिरीतल्या चिपळूण आणि गुहागरमध्ये 4 कोटींहून अधिकची वीज बिल थकबाकी आहे। यामुळे ग्राहकांनी मार्च संपण्याआधी वीज बिल भरावं असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलेलं आहे। गुढीपाडव्याच्या निमित्तानं गोंदियातल्या नेहरू चौकात श्रीराम मूर्तीची स्थापना गेल्या 18 वर्षांपासून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे केली जात असते। गुढीपाडव्याच्या 1 दिवस आधीच ढोल ताशांच्या गजरात यात्रा काढण्यात आली आहे। लुप्त होणारी फॉरेस्ट औलट ही दुर्मिळ घुबडाची प्रजाती फक्त मेळघाट आणि तानसा अभयारण्यात आढळून येते। याच जंगलात आदिवासी तरुण या दुर्मिळ प्रजातीच्या घुबडाचं संवर्धन करतायत। नागपुरात G20 परिषदेसाठी स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाची मोहीम प्रशासनानं हाती घेतली आहे। प्रशासनाकडून अतिक्रमण मोहिमेच्या नावाखाली फुटपाथवरील दुकानदारांचं साहित्य जप्त करून नष्ट केलं जात आहे। यामुळे या गरीब दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे। आचार्य रजनीश ओशो यांच्या 17व्या संबोधी दिवसाच्या निमित्तानं जगभरातनं 2,500 ते 3,000 ओशो शिष्यांनी कोरेगाव पार्क इथल्या आश्रम परिसरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे। मा ध्यान आभा यांनी शिष्यांना संपूर्ण ओशो आश्रमाची माहिती दिली आहे। येत्या 72 तासात उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे। काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलेला आहे। हिंगोली जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसात अवकाळी पाऊस पडला। त्याचबरोबर काही भागात गारपीटही झाली। या अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा फटका कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। या पावसामुळे या शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे। रत्नागिरीतल्या मंडणगड तालुक्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय। ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। बीडमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। धुनकवड गावातल्या शेतकऱ्याच्या 1,100 आंब्याच्या झाडांचं नुकसान झालंय। 25 ते 30 लाखांचं उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्याला अपेक्षा होती, परंतु अवकाळीमुळे शेतकऱ्याचं स्वप्न भंगलंय। अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग आणि लाच प्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी, तर सट्टेबाज अनिल आणि निर्मल जयसिंघानीला 27 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। चाळीसगावपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघळी गावाजवळच्या मुधाई देवीच्या मंदिरात दागिन्यांची चोरी झाली आहे। प्राचीन हेमाडपंथी मुधाई माता मंदिरातल्या देवीचे चांदीचे डोळे चोरीला गेलेत। या चोरीमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। कोल्हापूरच्या पिंपळवाडीमध्ये विजेच्या गडगडाटामुळे बिथरलेली बैलजोडी विहिरीत पडल्यानं दोन्ही बैलांचा मृत्यू झालाय। यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालंय, तर पेरा पद्धतीनं या शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। व्हॉट्सअॅपवर स्वतःच्या श्रद्धांजलीचा व्हिडिओ स्टेटस ठेवून 24 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली आहे। सांगलीतल्या वाळवात मधला हा धक्कादायक प्रकार आहे। आत्महत्येमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हेगारीत वाढ होऊ लागलेली आहे। पुण्यातल्या कोयता गँगप्रमाणे नाशकातही कोयता घेऊन गुंड फिरू लागलेत। हातात कोयता घेऊन एका तरुणानं जीवे मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि यामुळे अंबड परिसरात दहशत पसरली आहे। पीएनबी फसवणूक प्रकरणी मेहुल चोक्सी आता जगात कुठेही फिरू शकणार आहे। त्याच्याबाबत इंटरपोलनं जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेण्यात आलेली आहे। इंटरपोलनं 2018 मध्ये मेहुल चोक्सीच्या विरोधात ही नोटीस जारी केली होती। गुजरातच्या सुरतमधल्या पॉवर स्टेशनमध्ये 30 वर्ष जुनं कूलिंग टॉवर काही सेकंदात पाडण्यात आलंय। स्फोटकांच्या मदतीनं टॉवर पाडताना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती। सुरतमधल्या एका ज्वेलरनं चांदीची वेगवेगळ्या आकारातील राम मंदिरं तयार केली आहेत। 70,000 ते 6 लाखांपर्यंतच्या किमतीत हे राम मंदिर विकत घेता येऊ शकणार आहे। मध्य प्रदेशमधल्या इंदौरमध्ये कारनं स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय।
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे. उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये पहाटेच्या वेळेला बिबट्याचं दर्शन घडलंय. बिबट्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही चित्रित झालाय. मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांचा जीव थोडक्यात वाचलाय. झारखंडच्या गुमलामध्ये रहिवासी वस्तीत हत्तींचा कळप घुसल्यानं एकच गदारोळ झाला होता. हत्तींच्या कळपानं गावात शिरून अनेक घरं उद्ध्वस्त केली आहेत. केदारनाथमध्ये ग्लेशियर तुटल्यानं रस्ता बंद झालाय. त्यामुळे इथला बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुढचे काही दिवस आणखी बर्फवृष्टी होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हिमाचल प्रदेशच्या नारकंडामध्ये बर्फवृष्टीनंतर निसर्ग सौंदर्य आणखीन खुललंय. तापमानात मोठी घट झाली आहे. मात्र पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना दिसतायत. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये सुरू असलेला पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये. सतत सुरू असलेल्या पावसानंतर आता इथं पूरस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी देखील बोटींचा आधार घ्यावा लागतोय. अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये एका शाळेत गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय तर दुसरा विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झालाय. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. उत्तर क्रिमियामधल्या एका रेल्वे स्टेशनला युक्रेननं निशाणा बनवलाय. या स्थानकातनं जाणाऱ्या ट्रेनमधून रशियाचं क्रूज मिसाईल जात असल्याची माहिती मिळतेय. युक्रेननं ते उद्ध्वस्त केलंय. महिला बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या 50 किलो वजनी गटात निखत झरीननं पॅट्रिशिया अल्वारेजचा 5-0 पराभव करत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केलाय. तिच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये लोकमत सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा पार पडला. सांगीतिक प्रवाहाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिलिप्सा पंडा आणि षडज गोडखिंडी या 2 तरुण कलाकारांना यंदाचा सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. लोकमत समूहाचे अध्यक्ष आणि माजी खासदार विजय दर्डा यांच्या तज्ज्ञ समितीनं विजेत्यांची निवड केली आहे. सलमान खानचा बहुचर्चित किसी का भाई किसी की जान हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातील जी रहे थे हम हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. विशेष म्हणजे हे गाणं स्वतः सलमाननं गायलंय. वयाच्या 87व्या वर्षी धर्मेंद्र रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झालेत. आलिया भट्ट आणि रणवीर सिंगच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमात धर्मेंद्र महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मराठीसह हिंदी कलाविश्वात वावरलेल्या अभिनेत्री अश्विनी भावे सोशल मीडियावर कमालीच्या ऍक्टिव्ह आहेत. अलीकडेच त्यांनी एक फोटोशूट केलंय ज्यात त्या कमालीची सुंदर दिसतायत आणि हे फोटो पाहिल्यानंतर त्यांनी 50शी पार केली आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. करिश्मा कपूरनं नवं फोटोशूट शेअर केलेलं आहे. तिचा हा मनमोहक अंदाज चाहत्यांना खूप आवडलाय. सोनम कपूरनं लाल ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलंय. सोनमचा हा नवा लुक तिच्या फॅन्सच्या पसंतीला उतरलाय. अभिनेत्री सारा अली खान एका प्रमोशनसाठी जुहूमध्ये आलेली होती. यावेळेला सारानं तिच्या चिमुकल्या फॅनसोबत संवादही साधला. अभिनेता रणवीर सिंग अनेकदा आपल्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेला आहे. रणवीर सिंग पापराझींसमोर पोहोचताच त्याला ग्रीन कार्पेटवर कचरा दिसला. रणवीरनं खाली वाकून हा कचरा उचलला आणि तो पुढे गेल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खाननं सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केलेत. सुहानाचे हे फोटोज तिच्या फॅन्सच्या पसंतीला उतरले. ब्रेकनंतर आपण इतरही काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया. ऑस्कर मिळवल्यानंतर जगभरात नाटू नाटूची चर्चा आहे. आता तर चक्क गाड्यांनी सुद्धा नाटू नाटूवर डान्स केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. अमेरिकेतल्या न्यूजर्सीमध्ये टेस्ला कार्सनं नाटू नाटू या गाण्यावर लाईट शो सादर केला. सोशल मीडियावर या व्हिडिओला मोठी पसंती मिळतेय. जंगल सफारीला गेलेल्या पर्यटकांना एका थरारक प्रसंगाला सामोरं जावं लागलंय. एका जिराफानं पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग केलाय. पर्यटकांच्या गाडीच्या मागे हा जिराफ सुसाट धावत सुटला. त्याचा हा अंदाज पाहून पर्यटकांची काही काळ बोबडी वळली होती. सायकलवर वेगवेगळ्या कसरती करणारे तुम्ही पाहिले असाल, पण 2 सायकल एकत्र चालवणारा अवलिया कधी पाहिलाय का? हा व्हिडिओ पहा. या व्यक्ती 2 सायकलवर स्टंट करताना दिसतोय. इतकंच नाही तर 2 सायकल्स तो एकाच वेळेला समांतर चालवताना व्हिडिओत पाहायला मिळतोय.
आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।